मित्रांनो, यानंतर आपली जी सरकी पेंड आहे आणि मका या दोन्हीचं कॉम्बिनेशन मधून बघू शकता की कशा प्रकारे हे जे तयार आहे. बघू शकता ही मका सुद्धा आहे आणि आपली जी घाण्याची जी पेंड आहे ती घाण्याची पेंड सुद्धा आपण तयार करू शकतो. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये बघा कशा प्रकारे पॅलेट्स तयार होत आहेत. मी तुम्हाला म्हणलं बघू शकताय की आपली पेंड कस्टमर सुद्धा आलेले आहेत. कशा प्रकारे चालते बघा. ही मका सोयाबीन आहे, मका आहे. नमस्कार मित्रांनो, ॲग्रीनीर ॲग्रो मशिनरी सातारामध्ये तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आपलं जे पॅलेट मशीन आहे, गोळी पेंड तयार करणारं मशीन, ते आपलं 3 फेजमध्ये आपण आणलं होतं. शेतकऱ्यांची इच्छा होती की सिंगल फेजमध्ये मशीन पाहिजे. तर मित्रांनो, त्यांच्या आग्रहास्तव हे आपलं मशीन आपण लॉन्च केलं आपल्या शेतकरी वर्गासाठी. सिंगल फेजमध्ये आपण जे गोळी पेंड तयार करणारं मशीन आणलेलं आहे. व्हिडिओमध्ये बघा की हे जे मशीन आहे हे आपलं सिंगल फेज म्हणजे आपल्या घरातली जी लाईट आहे त्या लाईटवर हे मशीन चालणार आहे. मित्रांनो, यामध्ये बघा की यामध्ये मशीनचे जे रोलर आहेत ज्याच्यामुळे गोळी पेंड तयार होणार आहे. ही रोलर बघा, रोलर बघू शकताय की 3 रोलर मध्ये दिलेला आहे बघू शकताय. आणि यामध्ये बघू शकता मिलर आणि यामध्ये एका साईडनं आपल्याला आपलं वरनं इनपुट टाकायचं आहे. खाली बघू शकताय की आपल्या गोळी पेंड तयार होणार आहे. आणि मित्रांनो, मशीन म्हणाल तर बघू शकता खाली आपला जो गिअरबॉक्स आहे तो गिअरबॉक्स दिलेला आहे आणि गिअरबॉक्सचं बघू शकता मध्ये शाफ्ट देऊन आपण मोटरला बघू शकता ही जोडलेला आहे. आणि यामध्ये सिंगल फेजची मोटर आहे. बघू शकता की व्हिडिओमध्ये बघा, यामध्ये बघा ही एक फेज आहे आणि बघू शकता हे न्यूट्रल आहे. म्हणजे आपली एक फेज एक न्यूट्रल म्हणजे सिंगल फेज असते. आणि इथं मी जे व्होल्टेज किती आहे ते सुद्धा मी तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे. मशीन चालू केल्यानंतर दाखवणार आहे. तर मित्रांनो, हे जे मशीन आहे तुम्ही बघू शकताय की कशा प्रकारे आपण दिलेलं आहे. कन्स्ट्रक्शन वर्किंग एकदम सोपं आहे. घर बसल्या सुद्धा हा चारा आपण तयार करू शकतो. एका तासाला अगदी 450 ते 500 किलो गोळी पेंड आहे ती आपण तयार करू शकतो. आपल्या शेतकरी बांधवांना सुद्धा देऊ शकतो. आज आपले शेतकरी बांधव सुद्धा आलेले आहेत कर्नाटकहून. आज त्यांनी हे मशीन बुक केलेलं आहे. मशीन कसं वाटलं जाणून घेऊया. सर, तुमचं नाव सांगा, मशीन कसं वाटलं सांगा सर. तुमचं नाव मारुती कल्लाप्पा पुजारी आहे. हा. आम्ही कर्नाटकमधून आलोय. कर्नाटकवरून आलेलं. ओके. आता हे मशीन कशासाठी घेणार आहे तुम्ही? गोडी पेंड करण्यासाठी. ओके, म्हणजे आता गुरांना की आपल्या कोंबड्यांना कसं काय? गुरांना. गुरांना. गुरं किती आहेत? गाईची गोट आहे 6 आहेत. गाईच्या गोटा आहे, 6 गुरं आहेत. गाय आहे. गाय आहेत. हं. ओके. तर मित्रांनो बघू शकताय की यामध्ये आपण आपला जो चारा पेंड आता ह्याच्या आधी आपल्याला महिन्याला किती पोती लागतात? आम्ही पेंड गहू आणून घातलं नाही. शेतातला गहू भरडा करूनच घालतो. करूनच घातलेला आहे. तर मित्रांनो, त्यांनी आता जो मार्केटमध्ये भेटतंय ते 1822चं पोत आहे. यामध्ये कॅल्शियम आणि ते जे आपलं कंटेंट आहे ते आपल्या गुरांना हानिकारक असं आहे, केमिकल वापरतायत. तर नॅचरली ते वापरण्यासाठी हे मशीन त्यांनी घेतलेलं आहे. तर मित्रांनो बघू शकताय की आपलं जे सिंगल फेजवर हे मशीन चालू आहे, मी मशीन चालू केलेलं आहे. यामध्ये आपलं व्होल्टेज आहे ते सुद्धा दिसत आहे. 220 व्होल्ट बघू शकता सिंगल फेज मध्ये हे चाललं आहे. त्यानंतर बघू शकताय की इनपुटला यामध्ये बघू शकताय कशा प्रकारे आपल्या ज्या पॅलेट्स आहेत त्या पॅलेट्स कशा तयार होत आहेत मी तुम्हाला लाईव्ह दाखवत आहे. मित्रांनो, घरगुती या ज्या पॅलेट्स आहेत त्या आपण तयार करू शकतो. बघू शकता की यामध्ये हा भरडा आहे. खाली आपल्या ज्या पॅलेट्स आहेत त्या कशा तयार होत आहेत हे तुम्ही लाईव्ह बघू शकताय. मित्रांनो, यामध्ये आपण आपलं ॲग्रिकल्चर जे वेस्ट आहे ते वेस्ट आपण टाकू शकताय आणि आपलं जे पॅलेट्स आहेत ते आपण तयार करू शकतो. तर मित्रांनो, कशा प्रकारे त्यानं पॅलेट्स तयार केलेले आहे तुम्ही लाईव्ह बघू शकताय. मित्रांनो, सिंगल फेज मध्ये मशीन आपल्या शेतकरी बांधवांना पाहिजे होतं आणि आज बघू शकताय की ते मशीन आपण लॉन्च केलेलं आहे, आपल्या शेतकरी वर्गासाठी आणलेलं आहे. दादा मित्रांनो, यानंतर आपली जी सरकी पेंड आहे आणि मका या दोन्हीचं कॉम्बिनेशन मधून बघू शकता की कशा प्रकारे हे जे तयार आहे. बघू शकता ही मका सुद्धा आहे आणि आपली जी घाण्याची जी पेंड आहे ती घाण्याची पेंड सुद्धा आपण तयार करू शकतो. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये बघा कशा प्रकारे पॅलेट्स तयार होत आहेत. मी तुम्हाला म्हणलं बघू शकताय की आपली पेंड कस्टमर सुद्धा आलेले आहेत. कशा प्रकारे चालते बघा. ही मका सोयाबीन आहे, मका आहे आणि बघू शकताय की आपली जी सरकी पेंड आहे, पेंड म्हणजे आपली गोळी पेंड, ती पेंड आपण आहे ते सुद्धा आपण आपल्या घाण्यातून निघालेली पेंड आहे ती सुद्धा आपण घातलेली आहे. तर मित्रांनो, हे जे आपलं सिंगल फेज मध्ये चालणारं गोळी पेंड तयार करणारं मशीन तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. हे मशीन तुम्हाला खरेदी करायचं असेल
तर स्क्रीनवर जो नंबर त्यावर संपर्क करा. आपली कॉलिंगची टीम तुम्हाला संपर्क करेल. 10,000 रुपये भरून 10,000 रुपये हे मशीन तुम्ही घर बसल्या बुकिंग करू शकताय. राहिली जी काही रक्कम आहे ती आपल्या मशीन दारामध्ये आल्यानंतर आपल्या ट्रान्सपोर्टच्या ज्या ऑफिसला तुम्ही देऊ शकताय. असं हे जे प्रोसेस असणार आहे. तर मित्रांनो, हे जे सिंगल फेजचं मशीन खरेदी करण्यासाठी नक्की संपर्क करा. अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मी पुन्हा एकदा सांगतो की ऍग्रिकल्चर वेस्ट जे म्हणतो आपण त्याला, यामध्ये बघू शकता की यामध्ये अजूनही दाखवतो की यामध्ये ऊस, मका, सोयाबीन, यामध्ये बघू शकताय की आपली जी घाणीची पेंड आहे हे सुद्धा आपण टाकलेलं आहे. आणि याच्यापासून हे तयार करू शकताय. सिंगल फेज मध्ये शेतकऱ्यांना पाहिजे होतं त्यांच्यासाठी मशीन लॉन्च केलेलं आहे. नक्की संपर्क करा आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओ सोबत. जय जवान, जय किसान.